शूर मराठा सरदार राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आता मिळाली। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी लंडनला जाऊन ही तलवार ताब्यात घेतली। मंत्री आशिष शेलार यांनी एक्स पोस्ट करत या संदर्भातली माहिती दिली। राजे रघुजी भोसलेंची तलवार घेऊन आशिष शेलार 18 ऑगस्टला मुंबईत दाखल होणार आहेत। राजे रघुजी भोसले नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आहेत। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। ट्वीट केलेला आहे, आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव असलेली नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ही लिलावात निघाली होती। ती राज्य सरकारने 29 एप्रिल रोजी खरेदी केल्यानंतर आज त्याचा प्रत्यक्ष ताबा राज्य सरकारकडे आला। माझे सहकारी आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडनमध्ये हा ताबा स्वीकारला। काही तांत्रिक कारणांमुळे ती मध्यस्थामार्फत खरेदी करावी लागली होती, पण आता सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करीत ही तलवार आता ताब्यात घेण्यात आल्याची एक्स पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। आता ही तलवार लवकरच महाराष्ट्रात येईल आणि त्याचा कायमस्वरूपी ताबा हा राज्य सरकारकडे असेल, अशा प्रकारची एक्स पोस्ट फडणवीसांनी केली। ही तलवार अधिकृतपणे राज्य सरकारच्या ताब्यात असल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे। यासाठी परिश्रम करणाऱ्या मंत्री आशिष शेलार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन, असं अशा एक्सवरती पोस्ट आता देवेंद्र फडणवीसांनी। देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या लिलाव प्रक्रियेमध्ये पूर्ण आपण सहभागी झालो। श्री चल्ला आणि अन्य मध्यस्थांच्या वतीने ती पूर्ण तलवार आपल्या मालकीची, महाराष्ट्र सरकारच्या मालकीची ही आपण आता मिळवली आणि आज तो दैदिप्यमान सोहळा आहे की तलवार आता भारताकडे पुन्हा, महाराष्ट्राकडे पुन्हा आपण घेऊन जात आहोत।